तर हे खूप गवत आहे. गवतामुळे आपल्याला जाण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागणार. तरी आपण आज आलो आहोत. काजू मोहरलेला आहे, त्याचा मोहर आलेला आहे. तरी स्वच्छता आपल्याला करावी लागणार आहे, गवत काढावं लागणार आहे, तरच काजू काढण्यासाठी आपण येऊ शकतो. असं सद्य परिस्थिती आहे. पाहू शकता की मोहर आलेला आहे. मोहर आलेला आहे, तर लवकरात लवकर काजू बिया पण होतील. चला तर तो काजू बघूया. त्याच्यावरती जास्त मोहर दिसतोय. पाहू शकता मोहर मस्त मोठ्या प्रमाणावर मोहर आलेला आहे. हे फक्त 2 वर्षाचे काजू आहेत. त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा खत, कोणताही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. फक्त पाणी आणि शेण, गावठी गायींचं शेण टाकलेलं आहे. त्यामुळे हे लवकर आलेले आहेत. कोणत्याही प्रकारची कीड लागलेली नाही. पाहू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारे मोहर आलेला आहे. रासायनिक काजू नाहीत, हे मोहर आहे. चला तर पाहूया. आंबा लावला होता तो आहे 3 वर्षाचा आंबा. याच्याकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे याची वाढ कमी झालेली आहे. याला योग्य प्रकारे शेणखत भेटलेलं नाही, त्यामुळे याची वाढ कमी झालेली आहे. कारण इकडे माकडं जास्त त्रास देतात, म्हणून काजू मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. तुम्ही पाहू शकता दुसऱ्याही काजूला 2 वर्ष झालेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मोहर आलेला आहे. मोहर तर हे काजू मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. स्वच्छता करावी लागेल.